तो बच्चों चलो स्टार्ट करते हैं। आज हम मैथमेटिक्स का एक नया कंटेंट जिसका नाम है LCM। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LCM हा मैथमेटिक्स मधला एक बेसिक फॅक्टर घेणार आहोत जो की 10वी पर्यंत महत्त्वाचा असतो। सगळ्यात अगोदर आपण LCM याचा लॉन्ग फॉर्म बघूया, लोवेस्ट कॉमन मल्टिपल। याच्यामध्ये एकतर सर्वच प्रक्रिया येतात। यामध्ये सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांना प्राइम नंबर माहित असणे आवश्यक आहे। आता प्राइम नंबर कोणते असतील, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे प्राइम नंबर लिहून दाखवतो। 2 इज देयर द स्मॉल प्राइम नंबर, नेक्स्ट 3, नेक्स्ट 5, नेक्स्ट 7, नेक्स्ट 11। अशा पद्धतीने आपल्याला प्राइम नंबर्स हे सांगायचे टिल अप टू देयर द फायनल वन इन्फायनाइट। So many numbers are there the prime numbers. मग what is the definition of prime number? प्राइम कशाला म्हणायचं हे पण विद्यार्थ्यांना माहित असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला दिवाळीसाठी स्पेशल बनवलेले व्हिडिओज आहेत जेणेकरून विद्यार्थी काय करतील की सुट्टीच्या कालावधीमध्ये आपलं बेसिक कसं पद्धतीने मॅथ्स कंप्लीट होईल, बेसिक बाबी कशा आपल्याला लक्षात येतील, त्या संदर्भात बेटा आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे। सगळ्यात अगोदर प्राइम नंबर म्हणजे काय ते माहित पाहिजे असणं आवश्यक आहे। दोज नंबर्स व्हिच हॅव डिव्हिजिबल बाय 1 and itself known as the prime numbers. For example, 2 is there the prime number, 3 is also prime number. This number is divisible by itself and 1. म्हणून त्याला आपण प्राइम नंबर किंवा त्याला मूळ संख्या असे म्हणतो। मग याच प्राइम नंबर्सने आपल्याला काही संख्यांना भागायचं आणि त्याच्यावरून आपल्याला LCM फाइंड आउट करायचं। तर त्याचंच एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे आहे आता 24 आणि दुसरी एक संख्या आहे 28। याचा आपल्याला LCM काढायचं। आता LCM काढत असताना सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे लिहून दिलं, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांना प्राइम फॅक्टरायझेशन्स पाहिजे। देन वी हॅव टू फाइंड देयर द कॉमन फॅक्टर्स and finally you will decide that those numbers having their the LCM. ओके, चला आता आपण पाहूया। मग 24 आणि 28 ला अशा पद्धतीने आपल्याला 2 कॉलम्स तयार करायचे आणि एक आडवी लाईन, आणि ह्याला आता प्राइम फॅक्टर्सने डिवाइड करायचं। मग 24 + 28 in which these two numbers are include in which table? मग 2 च्या टेबल मध्ये आपण स्टार्ट करूया। 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 4 जा 8। Now next, once again we have to divide by the prime number। 2 6 जा 12, 2 7 जा 14। Now once again, now finally you will check that one number is here prime number and another one is here 6, that is not prime number। Now we have to divide once again by 2, 2 3 जा 6 and 7 as it is। Now finally these two numbers are prime numbers। मग शेवटी हे विद्यार्थी मित्रांनो प्राइम नंबर आले। मग ह्याला आपल्याला जर डिवाइड करायचं असेल तर मग ह्याला 3 ने डिवाइड करावं लागेल आणि ह्याला 7 ने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला त्याची गरजच नाहीये। फायनली प्राइम पर्यंत आले, मग याला सोडून द्यायचं। मग खाली LCM काय असेल बघा त्या दोन नंबरचा। मग इकडचे सगळे मल्टिप्लाय करायचे, 2 × 2 × 2 × 3 × 7। चला आपण आता मल्टिप्लाय करूया। या तिघांचा गुणाकार करायचा आणि या दोघांचा 2 2 जा 4। नाउ नेक्स्ट 3 2 जा 6 and 6 7 जा 42। नाउ फायनली मल्टिप्लाय these two number, 4 2 जा 8, 4 4 जा 16। Now final LCM of these two number is equals to 168। आणि हा LCM 10वी पर्यंत यूज करतोच विद्यार्थी मित्रांनो, पण स्कॉलरशिप मध्ये पण आहे, नवोदय एग्जाम्स मध्ये पण असते, NMMS च्या एग्जाम्स मध्ये पण असते। अजून एक सिंपल ट्रिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला LCM ची मी दाखवतो, ती कशी असेल पहा काही सेकंदातच। आता 24 चं टेबल बनत राहायचं आपल्याला। 24 1 जा 24, 48 23, 24 3 जा 72, 24 4 जा now here 96, परत 24 ऍड करायचे 120। now once again 144 and 168। असं 24 चा एक टेबल बनत राहायचं।
नंतर 28 चा टेबल म्हणा परत. 28 1 जा 28, 28 2 जा 56, 28 परत त्याच्यामध्ये ऍड करायचे. मग 56 मध्ये 28 ऍड केले तर बघा 8 + 6 4, कॅरी 1 डाउन हियर, कॅरी 1 5 + 1 6, 6 + 2 8. Once again you have to add 8 + 4 12, carry 1, 8 + 2 + 1 that is equals to 11. परत 28 चा टेबल असं म्हणत राहायचं. परत 28 जर आपण त्याच्यामध्ये तर किती झाली 140 and once again we have to add there the word 28 and finally that number is equals to 168. एक तर सोपी पद्धत, एक तर तो टेबल म्हणत जायचा पुढे, हा पण टेबल म्हणत जायचा बोथ नंबरचा आणि दोच नंबर्स हॅव्हिंग कॉमन आफ्टर देअर द सम डिस्टन्स क्रॉस. काही डिस्टन्स त्या पाड्यांचा आपण क्रॉस केला तर फायनली वी गेट द बोथ नंबर कॉमन. देअरफॉर LCM ऑफ 24 and 28 is equals to LCM is equals to 168. तर याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप कमी वेळेमध्ये शॉर्टकट पद्धतीने आपल्याला LCM काढता येतो. परत एक छोटं एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतो. आता 2 आणि 5 चा LCM काढायचा. 2 आणि 5 चा LCM काय असणार आहे आपण आता सांगितलं होतं. सर काय करायचं, ह्याला 2 कॉलम करायचे, हे 2 आणि हे 5 असेल. एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. मग आपण ह्याला 2 ने जर डिवाइड केलं तर 2 1 जा 2, ह्याला डिवाइडच होत नाहीये. हा ऑलरेडी कोणता नंबर आहे, प्राईम नंबर आहे. मग आता सगळ्या प्राईम नंबरचं मल्टिप्लाय करायचं डाऊन साइड मध्ये. आता ह्याला डिवाइड होणारच नाहीये म्हणजे 5 1 जा 5 and 5 2 जा 10. अशा पद्धतीने फायनली त्याचा LCM आलेला आहे 2 × 1 × 5 is equals to 10. अशा पद्धतीने आपल्याला LCM एकतर व्हर्टिकल कॉलम मेथडने पण काढता येते and once again we have to use there the another one method. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 5 जा 10. अशा पद्धतीने 2 1 जा 2, 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8 and 2 5 जा 10. Now next one is there the 5 1 जा 5, 5 2 जा 10. 10 number is common. Therefore LCM of 2 and 5 is equals to 10. Simplify we have to use there this method or this method. Now next one examples once again we will see in the next video. Okay, thank you.